मुख्यमंत्रीपदासाठी कुणाचंही नाव निश्चित झालेलं नाही असं संजय शिरसाट म्हणाले। जो निर्णय होईल तो शिंदेंनाही मान्य असणार असं शिरसाट यांनी म्हटलं। मुख्यमंत्री पदावरून संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे। संजय शिरसाट आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। शिरसाट साहेब, तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, आज नेमकं वर्षा बंगल्यावर काय चाललंय? कारण त्यांनी राजीनामा दिला, सरकार जे आहे त्याचं विसर्जन कुठेतरी झालेलं आहे 14वी विधानसभेचं, आणि आता नवीन मुख्यमंत्री कोण बनणार याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात नाही, भारतात आहे, देशाबाहेरही आहे। हे बघा, महाराष्ट्र एक प्रगतीशील स्टेट आहे, याचा परिणाम, या मुख्यमंत्र्याचा परिणाम देशाच्या राजकारणावर होतो। म्हणून इथे जो काही मुख्यमंत्र्याची निवड करायची त्याला जरी टाइम लागला तरी योग्य निवड करणं गरजेचं असतं। म्हणून आता याला सर्व लायक आहेत, सर्व पॉवरफुल आहेत, मग यांच्यामध्ये एक कोण हे ठरवायचा अधिकार आम्ही मोदी साहेब आणि अमित शाह साहेबांनी दिलेला आहे। म्हणून त्यांचा निर्णय मला वाटतं आज संध्याकाळपर्यंत येईल। अशा पण बातम्या येतात की देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झालंय, सत्य काय? नाही, कुणाचाही नाव निश्चित झालेलं नाहीये आणि ना एकनाथ शिंदे साहेब नाराज आहेत। जो काही निर्णय होईल ते एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा मान्य असणार आहे। पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे, यामध्ये आपण पाहिलं की 2.5 वर्षापूर्वी जे प्रॉमिस करण्यात आलं होतं की ही टर्म आणि पुढची टर्म तुम्हालाच दिली जाईल, यावर काही चर्चा होते का दिल्लीच्या वरिष्ठ स्तरावरती, किंवा मुख्यमंत्र्यांनी काही आठवण करून दिली आहे का, शिवसैनिकांनी काही आठवण केली आहे? आज मोदींना सर्व खासदार पण जाऊन भेटणार आहे। नाही, आता याच्याबद्दलचं काय टर्म कंडिशन ठरल्यात किंवा काय ॲग्रीमेंट झालंय याबद्दल मला कोणतीही कल्पना नाही आणि अशी कोणतीही माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही। याचा फक्त खुलासा जर पाहिजे असेल किंवा याचं उत्तर फक्त एकनाथ शिंदे साहेब देऊ शकतात। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील असं ठामपणे सांगू शकता या क्षणाला? ठामपणे नाही, आमची अपेक्षा आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।